नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जीकेचे प्रश्न कव्हर करणार आहोत। सर्व प्रश्न मोस्ट IMP आणि सिलेक्टेड असणार आहेत। ठीक आहे, संबंधित फॅक्ट देखील आपण कव्हर करणार आहोत। तसेच व्हिडिओच्या शेवटी या सर्व प्रश्नांची रिव्हिजन देखील घेणार आहोत, जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला किती समजले आहेत ते तुम्हाला कळून जाईल। चला तर प्रश्नांना सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला कव्हर केलेला आहे बघा। महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य असे कोणी केले? ठीक आहे, हा प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो, महात्मा गांधीजींचे वर्णन वन मॅन आर्मी असे कोणी केले होते? ठीक आहे, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करत चला। या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक ए, लॉर्ड माउंटबॅटन। ठीक आहे, लॉर्ड माउंटबॅटन याने महात्मा गांधीजींचं वर्णन वन मॅन आर्मी किंवा एका माणसाचं सैन्य असं केलं होतं। ठीक आहे, माउंटबॅटन हा भारताचा शेवटचा व्हाईसरॉय व भारतीय अधिराज्याचा पहिला गव्हर्नर जनरल होता। ठीक आहे, हा देखील फॅक्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर पर्याय क्रमांक बी आहे बघा, लॉर्ड वेलस्ली। ठीक आहे, लॉर्ड वेलस्लीबद्दल एक प्रश्न मोस्ट रिपीटेड आहे, तो म्हणजे तैनाती फौजेची स्थापना किंवा तैनाती फौजेचा शोध कोणी लावला? ठीक आहे, तर लॉर्ड वेलस्ली याने तैनाती फौजेची स्थापना केली होती। हा प्रश्न बऱ्याच वेळेला पोलीस भरतीत विचारलेला आहे। त्यानंतर पर्याय क्रमांक सी आहे बघा, लॉर्ड कर्झन। याच्याशी संबंधित महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बंगालची फाळणी। ठीक आहे, बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली होती? तर लॉर्ड कर्झनने केली होती। कधी केली होती? 1905 मध्ये। ठीक आहे, 1905 मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी घडवून आणली। 1905 आपलं मूळ उत्तर काय? लॉर्ड माउंटबॅटन याने महात्मा गांधीजींचं वर्णन एका माणसाचे सैन्य असं केलं होतं। ठीक आहे, पुढील प्रश्न आहे बघा, टोमॅटोला लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे प्राप्त झालेला असतो? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, 2023च्या भरतीत विचारलेला आहे हा प्रश्न। टोमॅटोला लाल रंग हा लायकोपीन या घटकामुळे प्राप्त झालेला असतो। लायकोपीन। ठीक आहे, पर्याय क्रमांक सी, लायकोपीन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। सेम प्रश्न मानवी त्वचेसाठी विचारला जातो। ठीक आहे, मानवी त्वचेसाठी तर बघा असा प्रश्न विचारला की मानवी त्वचेला काळा रंग कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो? तर मेलानिन। ठीक आहे, मेलानिन या घटकामुळे आपल्या मानवी त्वचेला काळा रंग प्राप्त झालेला असतो। मेलानिन लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो। टोमॅटोला लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे प्राप्त झालेला असतो? तर लायकोपीन। ठीक आहे, आता टोमॅटोमध्ये जर जीवनसत्व कोणते भरपूर प्रमाणात असते विचारलं तर क जीवनसत्व टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात असते। ठीक आहे, आणि जर आम्ल विचारले तर सायट्रिक व मॅलिक। ठीक आहे, सायट्रिक व मॅलिक हे आम्ल टोमॅटोमध्ये आढळून येतात। ठीक आहे, त्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न, घाशीराम कोतवाल हे नाटक कोणाचे आहे? मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे पोलीस भरतीमध्ये। घाशीराम कोतवाल हे जे नाटक आहे ते विजय तेंडुलकर यांचे आहे। पर्याय क्रमांक डी, विजय तेंडुलकर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे, घाशीराम कोतवाल या व्यतिरिक्त बघा, शांतता राखा कोर्ट चालू आहे हा देखील जो नाटक आहे हे नाटक आहे ते देखील विजय तेंडुलकर यांचंच आहे। हे देखील मोस्ट रिपीटेड आहेत। हे दोन्ही नाटक लक्षात ठेवायचे आहेत, विजय तेंडुलकर यांचे घाशीराम कोतवाल आणि शांतता राखा कोर्ट चालू आहे। ठीक आहे, परीक्षेत बऱ्याच वेळेला विचारलेले आहेत। त्यानंतर बघा या ठिकाणी प्रल्हाद केशवत्रे यांचं एक नाटक बऱ्याच वेळेला विचारलं येतो, ते म्हणजे तो मी नव्हेच। ठीक आहे, त्यानंतर साष्टांग नमस्कार आणि भ्रमाचा भोपळा यापैकी तो मी नव्हेच हे जे नाटक आहे ते बऱ्याच वेळेला विचारलेलं आहे पोलीस भरतीमध्ये। ठीक आहे, कुसुमाग्रज यांचं एक नाटक आहे जे परीक्षेत बऱ्याच वेळेला विचारलं जातं, ते कमेंट करून सांगायचं आहे कोणतं नाटक आहे जे बऱ्याच वेळेला परीक्षेत विचारलेलं आहे कुसुमाग्रज यांचं। त्यानंतर प्रश्न आहे, 1949 मध्ये डॅश डॅश येथे राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली। या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, दिल्ली। 1949 मध्ये दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झालेली आहे। ठीक आहे, या ठिकाणी ऑप्शन ए आहे बघा, मुंबई। तर या ठिकाणी 1922 मध्ये झालेली आहे। ठीक आहे, वस्तू संग्रहालयाची स्थापना मुंबईमध्ये 1922ला झाली। त्यानंतर कलकत्तामध्ये बघा कधी झालेली आहे तर 1814 मध्ये
झालेले आहे कलकत्त्यामध्ये. भारतातील पहिले राष्ट्रीय वस्तू संग्रहालय बघा कलकत्त्यात सुरू झालेले आहे 1814मध्ये. हा देखील एक सेपरेट प्रश्न या ठिकाणी बनतो. त्यानंतर दिल्लीमध्ये कधी पाहिलेलं आपण तर 1949. ठीक आहे, 49मध्ये या ठिकाणी दिल्लीमध्ये सुरू झालेलं आहे. 1922मध्ये मुंबई या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, शिरीष कुमार. काही विद्यार्थ्यांना हा धडा 3री की 4थीला असेल कदाचित. शिरीष कुमार नावाचा एक धडा होता, त्याच्यामध्ये ही घटना व्यवस्थित एकदम कळवण्यात आली होती. ठीक आहे, शिरीष कुमार हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. नंदुरबार येथे शिरीष कुमार हा विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला. त्यानंतरचा प्रश्न आहे पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य पाहतो? पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून गट विकास अधिकारी कार्य पाहत असतो. पर्याय क्रमांक सी, गट विकास अधिकारी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तो पंचायत समितीचा सचिव देखील असतो. ठीक आहे, पंचायत समितीचा सचिव आणि प्रशासकीय प्रमुख कोण असतो? गटविकास अधिकारी. ठीक आहे, जर प्रश्न ग्रामपंचायतीसाठी विचारला तर प्रशासकीय प्रमुख व सचिव असतो ग्रामसेवक. ठीक आहे, ग्रामपंचायतीसाठी हा प्रश्न विचारला तर सचिव आणि प्रशासकीय प्रमुख कोण असतो? ग्रामसेवक. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे फ्लिपकार्ट ही कंपनी मुख्यतः कशाशी संबंधित आहे? कशाशी संबंधित आहे? ई कॉमर्स. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी, ई कॉमर्स याच्याशी संबंधित आहे फ्लिपकार्ट. भारतीय कंपनी आहे, 2007ला स्थापना झालेली आहे. ठीक आहे, 2007ला स्थापना झालेली एक भारतीय कंपनी आहे, ई कॉमर्सशी संबंधित आहे. ठीक आहे, स्थापना कोणी केली होती? सचिन व बिनी बन्सल यांनी केली होती. सचिन व बिनी बन्सल. त्यानंतर प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण ठरवतात? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ही संसद ठरवत असते. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए, संसद ठरवत असते. नेमणूक ही कोण करत असतात? कमेंट करून सांगायचं आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोणाद्वारे होते? कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न आहे बघा ईश्वर हा निर्मिक आहे असे कोणी म्हटले होते? ईश्वर हा निर्मिक आहे असे कोणी म्हटले होते? महात्मा फुले. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी, महात्मा ज्योतिबा फुले यांनी असे म्हटले होते. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कुठे झाला होता? तर पुण्यामध्ये झाला होता. कधी झाला होता? 1827, 11 एप्रिल 1827. मित्रांनो, 2000च्या भरतीमध्ये 2023च्या भरतीमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे तारखेचा. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म केव्हा झाला? तर 11 एप्रिल या ठिकाणी 1827. 11 एप्रिल 1827मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म पुण्यामध्ये झाला होता. आणि आणखी असा एक प्रश्न विचारला गेलेला आहे की त्यांचं मूळ गाव कोणतं? तर कटगुण. ठीक आहे, साताऱ्यामधील कटगुण हे महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ गाव आहे. ठीक आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली 1873मध्ये. हा देखील प्रश्न मोस्ट रिपीटेड आहे पोलीस भरतीमध्ये. 1873मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. हंटर कमिशन समोर साक्ष कोणी दिली होती असा देखील प्रश्न विचारला जातो. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनीच हंटर कमिशन समोर साक्ष दिलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचे जे काही ग्रंथ आहेत मोस्ट रिपीटेड ते आहेत बघा गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब आणि शेतकऱ्यांचा असूड. ठीक आहे, हे बऱ्याच वेळेला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे सह्याद्रीचा पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? काय म्हणून ओळखला जातो? पर्जन्य छायेचा प्रदेश. पर्याय क्रमांक सी, पर्जन्य छायेचा प्रदेश हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे धान्याचा साठा, वितरण, वाटप व विक्री करण्याचे कार्य कोणाचे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारतातील अन्न महामंडळ. ठीक आहे, यालाच बघा फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं, FCI. ठीक आहे, FCI, भारतीय अन्न महामंडळ. तर या ठिकाणी भारतातील झालेलं आहे मित्रांनो. तर भारतीय अन्न महामंडळ यालाच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच FCI असं म्हटलं जातं. सध्या FCIचे अध्यक्ष कोण आहेत? कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे,
FCIचे अध्यक्ष कोण आहेत कमेंट करून सांगायचं आहे. FCIची स्थापना ही 1965 मध्ये करण्यात आलेली होती. ठीक आहे, 1965. पुढील प्रश्न आहे, चिप्स पॅकेटमध्ये कोणता गॅस भरलेला असतो? चिप्स पॅकेटमध्ये नायट्रोजन हा गॅस भरलेला असतो. ठीक आहे, नायट्रोजन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, वातावरणात सर्वाधिक वायू कोणता असतो असा जर प्रश्न विचारला तर नायट्रोजन हाच वायू वातावरणामध्ये सर्वाधिक प्रमाणात असतो. 78% हे प्रमाण आहे नायट्रोजन या वायूचं. पृथ्वीच्या वातावरणातील नायट्रोजनचं प्रमाण किती आहे? 78% सर्वाधिक. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत पण ते संसदेचे अविभाज्य भाग आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा, पर्याय क्रमांक बी, राष्ट्रपती. कोण आहेत सध्या? द्रौपदी मुर्मू. ठीक आहे, यांच्या अभिभाषणाने संसदेचे कामकाज सुरू होते. मित्रांनो, प्रश्न विचारलेला आहे बघा, संसदेचे कामकाज कोणाच्या अभिभाषणाने सुरू होते? राष्ट्रपतींच्या. ठीक आहे, लक्षात ठेवा, हा प्रश्न पुन्हा रिपीट होऊ शकतो, महत्त्वाचा आहे. पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी. भारताचे महान्यायवादी कोण आहेत कमेंट करून सांगा. पुढील प्रश्न आहे, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद खालीलपैकी कोणी केला? कोणी केलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे फ्रेडरिक मॅक्स म्युलर. ठीक आहे, फ्रेडरिक मॅक्स म्युलर याने हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केलेला आहे. हितोपदेश या ग्रंथाचे मूळ लेखक कोण आहेत? नारायण पंडित. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती गोदावरीची उपनदी नाही? या ठिकाणी नाही विचारलेला आहे. नाही आहे असा प्रश्न असतो, शेवटपर्यंत जायचं आहे प्रश्नाचा. ठीक आहे, परीक्षेमध्ये. तर या ठिकाणी पवना ही जी नदी आहे ती गोदावरीची उपनदी नसून मुळा नदीची उपनदी आहे. ठीक आहे, पवना. बाकी प्राणहिता, प्रवरा, कुंडलिका या ज्या नद्या आहेत त्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम केलेले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, झारखंड. ठीक आहे, झारखंड या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. ठीक आहे, जर मूळ राज्य विचारलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचं तर ओडिसा उत्तर द्यायचं आहे. ओडिसामधील आहेत द्रौपदी मुर्मू. ठीक आहे, तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. आता या सर्व प्रश्नांची रिव्हिजन आपण घेऊया. रिव्हिजन देताना मित्रांनो, प्रश्न वाचला की उत्तर कमेंट करत चला आणि शेवटी 16 पैकी किती उत्तरं बरोबर द्यायला जमली ते देखील मला कमेंट करून सांगा. चला तर रिव्हिजन सुरू करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य असे कोणी केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, लॉर्ड माउंटबॅटन. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, टोमॅटोला लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे प्राप्त झालेला असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, लायकोपीन. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, घाशीराम कोतवाल हे नाटक कोणाचे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, विजय तेंडुलकर. पुढील प्रश्न आहे, 1949 मध्ये डॅश डॅश येथे राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, दिल्ली. पुढील प्रश्न आहे, नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला? या प्रश्नांचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, शिरीष कुमार. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य पाहतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गटविकास अधिकारी. पुढील प्रश्न आहे, फ्लिपकार्ट ही कंपनी मुख्यतः कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ई कॉमर्स. पुढील प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण ठरवतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, संसद. पुढील प्रश्न आहे, ईश्वर हा निर्मिक आहे असे कोणी म्हटले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महात्मा ज्योतिबा फुले. पुढील प्रश्न आहे, सह्याद्रीचा पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पर्जन्य छायेचा प्रदेश. पुढील प्रश्न आहे, धान्याचा साठा, वितरण, वाटप व विक्री करण्याचे कार्य कोणाचे आहे?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारतीय अन्न महामंडळ किंवा FCI. पुढील प्रश्न आहे चिप्स पॅकेटमध्ये कोणता गॅस भरलेला असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नायट्रोजन. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत पण ते संसदेचे अविभाज्य भाग आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती. पुढील प्रश्न आहे हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद खालीलपैकी कोणी केला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फ्रेडरिक मॅक्स म्युलर. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती गोदावरीची उपनदी नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पवना. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए झारखंड. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण 16 प्रश्नांचे उत्तरं त्यांचे इम्पॉर्टंट फॅक्ट आणि 16 प्रश्नांची रिव्हिजन देखील पाहिलेली आहे. या 16 प्रश्नांपैकी तुम्ही किती उत्तरं बरोबर दिलेली आहेत कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचं आहे. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून आम्हाला असेच महत्त्वाचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यायची आहे. ग्राउंड अभ्यास चालू ठेवायचा आहे. धन्यवाद.